श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरात आनंदाची चांगली बातमी येईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारी गोष्ट गमावून द्याल. त्यामुळे या संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चमत्कार पहा. त्याचबरोबर हा संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि या आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. त्याचसोबत आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींची भक्ती करा आणि मग बघा, वेळच काय, नशीबही बदलेल. स्वामींची कृपा आपल्यावर आहेच, ती काम करीत असते. परमार्थ त्याच्या कृपेनेच होतो, स्मरण त्याच्या कृपेनेच होते. मात्र आपल्या शंकेने ती कृपा झाकून टाकू नये. स्वामींवर एकदा का विश्वास जडला की तुम्ही त्यांचे झालात आणि ते सर्व अर्थाने तुमची काळजी वाहत असतात. त्यांच्या लीला अगणित आहेत, पण तुम्ही डगमगायचे नसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या ब्रीदावर अढळ श्रद्धा असू द्या. सर्व काय त्यांच्या इच्छेनुसार चालते. या दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा सर्वात चांगल्या आहेत, एकतर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात. स्वामी म्हणतात, रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. जीवनात श्वास आणि विश्वासाची एकच समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात. आपण कायम स्वतःला म्हटलं पाहिजे, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होतं. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हरणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. स्वामी सांगतात, आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात ठेवावी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप टाळता येतो. स्वामी सांगतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. आयुष्यात एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, ओळख सगळ्यांशी ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा. स्वामी सांगतात, जी व्यक्ती थोड्या गोष्टीमध्येही आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी राहा. स्वामी सांगतात, आरसा खूप नाजूक असतो, पण खरे चेहरे दाखवायला कधीही घाबरत नाही. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. स्वामी म्हणजे विश्वास, स्वामी म्हणजे माझा श्वास, स्वामी म्हणजे विशाल आकाश. स्वामी नाम आहेचच मुळी खास. चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. चिंता नको, चिंतन करा. चिंता करण्यात वेळ वाया घालू नका. तोच वेळ स्वामींच्या नामस्मरण करण्यात सत्कारणी लावा. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतातच. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी स्वामीराया ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामी साथ जन्मभरी. स्वामींच्या कृपेने
त्यांचे नाव आपल्या मुखात येते म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर आहे हे समजावे. स्वामी म्हणतात, प्रत्येक समस्या काही ना काही उपाय घेऊन येत असते. जर त्यात काही उपाय मिळत नसेल तर ती समस्याच नाही. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधीकधी तुझेच निर्णय चुकतात, पण माझे नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी चुका दाखवायला. लक्षात ठेवा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्यासनेही मदतीची साथ देतात ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कुणीही नसतं. जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय ती शेवटी सागरालाच मिळते, तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचा मार्ग जरी भिन्न असेल तरी ते शेवटी माझ्या स्वामीमय अशा सागरालाच येऊन मिळतात. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम, विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे, तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हा संसार स्वामींचा खेळ आहे. ह्यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे. हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी आपल्या जीवनात येत असते, पण कधीकधी आपले मन यातच अडकून जाते, अहंकारी बनते आणि आपल्या मूळ ध्येयाचा विसर पडतो. जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा वरील स्वामी वाणीचे स्मरण करायचे आणि आपल्या मूळ ध्येयाच्या दिशेने कार्य करायचे. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी अनपेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझीच सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे स्वामी, हे तूच करू शकतो, कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस. तुला सर्व शक्य आहे. आपल्याला सुखात नित्य स्वामीनाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे. स्वामी मला मार्गदर्शन करत आहे. हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश निश्चित आहे. मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहील तर ती आपल्याला समाधान देते. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले. स्वामीनामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थाचे रूप नजरेसमोर दिसू लागते.
मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवीन ऊर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होतात. एक अनुभव आहे, स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची गरज पडत नाही. हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना स्वामीनाम घ्यायला लागावे. काहीही केले तरी शेवटी स्वामीनामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे? आपण मनापासून स्वामींना स्मरले तर ते आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. स्वामींच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले. स्वामी मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. आपली आणि स्वामींची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे. स्वामींची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे. स्वामी म्हणतात, योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कल्पनासुद्धा केलेली नसते. फक्त धीर सोडायचं नाही. हळूहळू का होईना स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधीकधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात. स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. स्वामी बोलतात, आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे. बाकीचे ज्याच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल, त्याचं काय करायचं ते. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. हे समर्था, तू स्रोत आहेस. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व भक्तींचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातूनच सर्व उत्पन्न होते. तू नियंत्रित करतोस आणि तुझ्यातच सर्व विलीन होत आहे. आज आम्हा बालकांना ही प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. स्वामीनामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोष्ट गोड नाही. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चुकत असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले. जीवन आनंद उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेच्छाईत आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच मागणे. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम, विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून दे. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. हे समर्था, आज तू बोध देत सांगितलं की अरे बाळा,
तुला भेटलेल्या आनंदरूपी खजान्याची चोरी करणारा चोर तर तुझ्या आतमध्येच आहे आणि तो चोर म्हणजे तुझे नकारात्मक विचार आहे. अनन्य भक्तीच्या विचारांनी, अतूट अभेद्य विश्वासाच्या विचारांनी त्या चोराला पळवून लाव आणि आनंदाचा आस्वाद घे. हे स्वामी राया, तू आज आम्हा बालकांना ही समज दिली, तुला धन्यवाद. अशीच कृपा ठेव, तुझी शक्ती दे आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आनंद जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे, ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचा हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील. तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. स्वामी सांगतात, मी भिकाऱ्याला महाराज करू शकतो, तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या सेवकरी भक्ताला जो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो, परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकतो का ते मी पाहतो. त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो. मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत, ज्या स्वामींचे मोहोळगावी आगमन झाले. तर चला आपण या कथेला सुरुवात करू. मंगळवेढा येथे स्वामी दत्त जयंतीस लोकांना दत्ताच्या रूपात नेहमी दर्शन देत. गावातील सर्वांची संकटे स्वामींनी दूर केली. लोकांचे असाध्य रोग स्वामींनी बरे केले. तेथून स्वामी पंढरपुरास आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले वारकरी दर्शनास लोटले. तेथे भीमेच्या पुरावरून स्वामी चालताना अनेकांनी पाहिले होते. अनेकांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते. आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात होते. मंदिरात विठ्ठल तर मंदिराबाहेर एका झाडाखाली स्वामींचा मुक्काम होता. कार्तिकेच्या वारीला आलेला एक वारकरी पायाने लंगडा होता, पण त्याने कधी वारी चुकविली नाही. नेहमीप्रमाणे विठ्ठलाचे दर्शन त्याने घेतले व तो बाहेर पडून लंगडत लंगडत स्वामींच्या दर्शनाला येण्यास निघाला. स्वामींनी त्यांना लांबूनच पाहिले, त्यांचे दुःख जाणले व मनात त्यांचे पंगुत्व घालवण्याचे त्यांनी ठरविले. झाडाखाली कमरेवर हात ठेवून स्वामी त्याच्याकडे बघत होते. स्वामींनी त्याला हाक मारली तेव्हा तो पाहू लागला, तर त्याला प्रत्यक्ष तेथे स्वामींच्या जागी विठ्ठलाचे दर्शन झाले. तो धावत स्वामींच्या जवळ गेला आणि स्वामींनी त्याला आलिंगन दिले. त्याबरोबर त्याच्या लंगड्या पायातून वीज सळसळली व तो चांगला उभा राहू लागला. स्वामींनी त्याच्यावर कृपा केली व त्याचा पाय चांगला बरा केला. या घटनेची बातमी सर्वत्र पसरली. त्याबरोबर सर्व वारकरी स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. त्रिपुरी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वामी भीमेच्या तीरावर गेले व तेथे एकटेच उभे होते. हे सर्व वारकऱ्यांनी पाहिले, परंतु काही समयाने ते तेथून अदृश्य झाले. त्यांची पावले वाळूवर उमटलेली होती. लोक त्या पावलांचा मागोवा घेऊन चालत होते. तेव्हा त्यांना ही पावले मोहोळ गावाकडे गेली आहेत हे लोकांच्या लक्षात आले व स्वामी मोहोळला गेले आहेत हे सर्वांना समजले.
स्वामी मोहोळ गावात अचानक प्रकट झाले. तेथे असलेल्या एका झऱ्यामध्ये ते उभे राहिले. तेथे जवळच त्यांना एक गुहा दिसली. तेव्हा त्यांनी त्या गुहेत प्रवेश केला. स्वामींच्या अस्तित्वाने गुहा उजळून दिसत होती. तेथे स्वामी समाधी लावून बसले असता स्वामींना अचानक मोहोळातल्या गवे स्वामींची आठवण झाली. ते 125 वर्षाचे होते. गवे स्वामींना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करायचे होते. स्वामी मोहोळात आले आहे हे गवे स्वामींना आपोआप समजले व गवे स्वामी त्यांच्या गुहेबाहेर येऊन उभे राहिले. त्यावेळी त्यांचे अष्टभाव जागृत झाले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू उघळत होते. गवे स्वामींनी आपल्या गोड गळ्यांनी स्वामींची स्तुती कवने गाण्यास सुरुवात केली. तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक तेथे जमा झाले. इतक्यात 4 भारद्वाज पक्षी तेथे आले व मानवी आवाजात म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत. सगळ्यांनी श्वास रोखले. इतक्यात स्वामी बाहेर आले. गवे स्वामींनी त्यांना साष्टांग नमन केले. तेथे असलेल्या सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला. दोघा महान पुरुषांनी एकमेकांना आलिंगन दिले. स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा क्षणभर त्यांचे भान हरपले. दुसऱ्या क्षणी स्वामींचे चरण त्यांनी घट्ट धरले व कातर स्वरात म्हणाले, स्वामी महाराज, आपल्या दर्शनासाठी हा देह योग बलावर इतकी वर्ष तगवला. माझी इच्छा आज पूर्ण झाली. मला आता मुक्ती द्या. तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्हाला मुक्तीचा क्षण लाभावा म्हणूनच मी मोहोळात आलो. असे म्हणून स्वामींनी पुन्हा गवे स्वामीच्या मस्तकावर हात ठेवला. गवे स्वामींनी स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले व परत उचललेच नाही. गवे स्वामी अनंतात विलीन झाले. स्वामींनी स्वतः त्यांच्या देहाला अग्नी दिली. स्वामींनी त्यानंतर तेथे थोडे दिवस राहून लोकांच्या अडचणीचे निवारण केले आणि काही समयांनी स्वामींनी मोहोळ सोडले. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे नामस्मरण कधीही वाया जात नाही. मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असत. शांतपणे स्वामीसमोर बसा. आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षणात दूर करतात. अनुभवून बघा आणि त्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्वामी म्हणतात, नीती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. जेवढा जप कराल तेवढे स्वामी जपतील. जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील. जेवढी सेवा कराल तेवढा मेवा देतील. आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील. स्वामी भक्त हो. आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंच भार स्वामीवर सोडा, तेच सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्व अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामी खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. ते आपल्याला म्हणतात, भिवू नकोस, मी आहे ना. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत जो आपल्याला स्वामी मार्ग मिळाला. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणीही मदतीची साथ देतात ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कुणीही नसतं. जसे नदी पूर्वेला वाहिली काय
किंवा पश्चिमेला वाहिली काय ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचा मार्ग जरी भिन्न असेल तरी ते शेवटी माझ्या स्वामीमय अशा सागरालाच येऊन मिळतात. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहे ज्याची उत्तरं गुगलवर सापडत नाही. आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत, ज्या स्वामींनी आपल्या भक्ताला दत्तरूपात दर्शन दिले. तर चला या कथेला आपण सुरुवात करू. श्री स्वामी अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढ्याहून एकदा हुमनाबादेला मंगनिक प्रभू याच्या भेटीस गेले होते. त्यावेळी महाराजांबरोबर दुसऱ्या 2 व्यक्ती होत्या. अक्कलकोटचे बाबा सबनीस हे तत्ववेत्ते असून भाविक होते. त्यांचे कुटुंब निवर्तल्यामुळे ते उद्विग्न झाले होते. परमार्थ साधनाकरिता ते माणिक प्रभूंकडे वारंवार येत असे. परमार्थ साधनाकरिता ते माणिक प्रभूंकडे वारंवार येत असत. एकदा असेच ते दर्शनाला आले असता प्रभूंजवळ 3 मूर्ती बसलेल्या त्यांनी पाहिल्या. त्यापैकी एक स्वामी समर्थ होते. माणिक प्रभूंनी खून करून बाबा सबनीसांना श्री स्वामींचे दर्शन घेण्यास सुचविले. सबनीसांना खून समजले नाही. तेव्हा प्रभूने त्यांना बोलवून सांगितले, यापुढे हे श्री स्वामी महाराज तुझे गुरु आहेत, यांचे दर्शन घेत जा. मग बाबांनी श्री स्वामींचे दर्शन घेतले व त्याचबरोबर असलेल्या 2 मूर्तीचेही दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांनी बाबा सबनीसला पुष्कळ शिव्या दिल्या व मनातील गोष्टींची ओळख दिली व तू कसाही आहेस असे बाबास बोलून महाराज पुढे म्हणाले, अक्कलकोट को जाओ, हम भी आवेंगे. हे ऐकल्यावर आपण अक्कलकोटचे आहोत हे महाराजांना कसे कळले याबद्दल बाबांना विस्मय वाटला. आपली आई आजारी असून जाऊ नको म्हणून मला वारंवार सांगत असताना आपण निर्दयीपणे तिला सोडून आलो म्हणून आपणास महाराजांनी कसाही आहे असे संबोधले. हे महाराज नक्कीच अवतारी आहेत याबद्दलची सबनीसांच्या मनाची खात्री झाली. बाबा सबनीस लगेच अक्कलकोटला गेले. पुढे महाराजही अक्कलकोटला आलेले पाहून आपणास माणिक प्रभूंच्या घरी त्यांचे सनीत दर्शन दिलेली अवतारी मूर्ती हीच अशी बाबांची खूण पटली. महाराजांबरोबर दुसऱ्या पाहिलेल्या 2 मूर्ती मात्र त्यांना परत दिसल्या नाही. महाराजांनीच आपणास दत्तरूपात दर्शन दिले असे ते समजले व हे दत्तावतारच आहेत अशी त्यांची खात्री झाली. त्या त्रिमूर्तीपैकी स्वामी महाराजांचा अवतार अक्कलकोट येथे प्रसिद्धीस आला. श्री समर्थांनी आपल्या अनेक भक्तांना वेळोवेळी निरनिराळ्या देवतांच्या रूपात दर्शन दिलेली आहेत. ज्याचे जे दैवत असेल ते ओळखून त्या भक्ताला त्या दैवताच्या रूपात दर्शन दिले आहे. अर्थात त्या भक्ताची तेवढी पात्रता व पूर्वपुण्याई असावी लागते. श्री दत्तावतारी स्वामींनी श्री दत्त, विठ्ठल, राम, देवी, गणेश, षडानन अशा अनेक रूपात भक्तांना दर्शन दिलेले होते. असाच एक गोसावी बऱ्याच वर्षापर्यंत श्री दत्तगुरूचे दर्शन व्हावे म्हणून अनुष्ठान करून फिरत फिरत अक्कलकोट येथे आला. महाराजांचे भव्य तेज पाहून तो भारावून गेला व मनोभावाने वंदन करून बाजूला उभा राहिला. यतिरायाने त्याचे मनोगत ओळखले व स्वतः उभे राहून त्याच्या समोर गेले व त्याला दत्तरूपात दर्शन दिले. त्या गोसाव्याला आपण स्वप्नातच आहोत असा क्षणभर भास झाला. तेव्हा त्या विलक्षण चमत्काराने त्याला परमानंद झाला व तो म्हणाला, आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशी व्हावी? अहो भगवान, आपण साक्षात पूर्ण ब्रह्मदत्तात्रय गुरु अवधूत आहात हे निःसंशय माझ्या अनुभवास आले. मला पाहताच तत्काळ उभे राहून आपण दत्तरूपात दर्शन दिले. हे कृपासिंधू,
माझ्या जन्माचे खरे सार्थक आज झाले. असे म्हणून एक दिवसाने महाराजांची आज्ञा घेऊन अत्यंत नम्रतेने त्यांना परत वंदन करून तो आपल्या गावाला परत गेला. या गोसाव्याची पूर्वपुण्याई जबरदस्त होती. श्री दत्तगुरूचा तो निस्सीम भक्त होता. हे महाराजांनी त्याला पाहताच ओळखले होते. म्हणून महाराजांनी उभे राहून त्याला दत्तदर्शन दिले व त्याची मनोकामना पूर्ण केली. स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाहीत त्याच्यासमोर जीव ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसू नका. आनंद वाटणाऱ्यांच्या उंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते. जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतो. त्यामुळे दुसऱ्यांना नेहमी आनंद वाटा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पहा, कारण काळ आणि वेळ ब्रह्मांड नायकाच्या म्हणजेच श्री सद्गुरू नामस्मरणाने नक्कीच बदलते. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असते, कारण चतुरपणाला 4 दिवस चमक असते पण प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो. त्यामुळे आपण नेहमी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही. हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच असतो, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात. ज्या विचारामुळे आपल्याला दुःख होते तो विचार पूर्णपणे मनातून काढून टाकणे हाच दुःख दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक पाहिजे. म्हणतात, सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. त्यामुळे आपले नेहमी विचार चांगलेच ठेवा. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य घडवतील. मनासारखी कोणालाच जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. मनाला चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात. चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात, त्यांचा दुष्परिणाम नसतोच. अशा सर्व इच्छापूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म. मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचा प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच. ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. त्यामुळे आपण कायम नाम घेतले पाहिजे. स्वामी सांगतात, सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. स्वामी म्हणतात, कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती सद्गुरू श्रद्धा ठेवून सद्गुरू इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला सद्गुरू कृपेने सुख प्राप्त होते. सर्व दरवाजे बंद झाले तरीही सद्गुरू हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल सद्गुरू तारतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. अशक्य तेही शक्य करतील सद्गुरू. नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमविले कधीतरी मातीमोल होईल.
2 शब्द प्रेमाचे, घे रे तू सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी. स्वामी सांगतात, फुलाने कधी वाट पाहिली का काट्याकडून आधाराची, जमनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची, किनाऱ्याला वाटली का कधी भीती समुद्राच्या पाण्याची, कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यंत पाचोळ्याची. अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची, फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला सगळ्यात जास्त मायेने जवळ घेणारे फक्त सद्गुरूच आहेत. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सतमार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळाट नाही, कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये 2च वाक्य लक्षात ठेवायचे, मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणार. श्री सद्गुरू म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 अवगुणांना बाजूला करून एक सद्गुण बघतात. आणि मनुष्य म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 गुणांना सोडून एक अवगुणाला बघतो. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो. नातं जोडणे हे एक कला आहे, नातं टिकवणे हे एक साधन आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च जणांना माहीत असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. ज्याला श्री सद्गुरू चरण प्राप्त नाही तो या विश्वामध्ये अनाथ आहे. आणि श्री सद्गुरू चरण धरल्याशिवाय, श्री सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय या ब्रह्मांडाचे गुपित ज्ञान प्राप्त होणार नाही. स्वामी सांगतात, वाद घालायचा ठरला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो, पण जर समजून घ्यायचे ठरले तर मोठ्यातली मोठी गोष्टही समजून घेता येऊ शकते. वादापेक्षा संवाद महत्त्वाचा. तुटेवाद संवाद तो हितकारी. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगले हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू. आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि सद्गुरूंवर श्रद्धा ठेवल्यानेच हे प्राप्त होते. जो वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुमचे दुःख कमी करतो, संकटकाळी तुम्हाला सांभाळतो तो गुरु. जो तुमचे सर्व दुःख संकटे स्वतःवर घेतो व त्याबद्दल तुम्हाला सुख देतो तो सद्गुरू. स्वामी सांगतात, नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार. नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. संस्कार हा दुःख निवारणाचा मार्ग आहे. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा या सद्गुरूंच्या नामस्मरणात राहून आनंदी राहिलेले कधीही चांगलं. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, आपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा. खूप पैसा असला म्हणजे माणूस चांगला असतो या भ्रमात कधीच जगू नये, कारण त्याने तो कोणत्या मार्गाने व कसा कमवला ते पाहावे व त्याचे आचार विचार पाहावे. नाहीतर आयुष्यभर पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. 4 पुस्तकं कमी वाचा पण माणसं वाचायला शिका, कारण शिक्षणापेक्षा अनुभव व संस्कार महान असतात. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे ते शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात, आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही. चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात
संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो, कारण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला स्वतः देत असतो. कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ 3 कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा. स्वामी सांगतात, थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधी थकू देऊ नका. समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नीती मदत केल्याशिवाय राहणार नाही. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं, आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. सद्गुरू सेवेत मन एकाग्र असणे गरजेचे आहे. सद्गुरू सेवा केल्याने उत्तम कर्म होत असते. कर्माचे फळ मिळो अथवा न मिळो, सद्गुरू आपल्या पुण्याप्रमाणे देण्यासाठी तत्पर आहेत. जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. आयुष्यात नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखांना जन्म देत असते. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा, ते म्हणजे नाव आणि इज्जत. किंमत त्यांचीच करा जे पाठीमागं तुमच्या किंमत ठेवतात. स्वामी सांगतात, जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. सतयुगात राहून देखील सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. पांडवांच्या समोर द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले. मग आपण तर कलियुगात राहतो. परीक्षा तर द्यावीच लागणार आहे, कारण समाज काल पण तोच होता आणि आज पण तोच आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच. हाव सोडले की मोह संपतो, आणि मोह संपला की दुःख संपते. स्वामी सांगतात, मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात. तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात. स्वामी सांगतात, वास्तवाचा स्वीकार करून जगण्यात खरा आनंद आहे. बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. जे मिळालं त्यातच आनंदी राहायला शिकलं पाहिजे, कारण हातातली बोटं सुद्धा शिकवतात की एकसारखं कोणी नसतो. होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ. माणसाची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्या आदराची गरज पडते. म्हणून सत्तेचा माज, रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदी करतो. स्वामी सांगतात, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो, पण त्याच्याशी लढणाराच यशस्वी होतो. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही, आणि कोणी आहे कोणाचं म्हणून मरणं लांबत नाही. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो, आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते, आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं, कारण हे दोघंही तुमची कधीच फसवणूक करत नाहीत. स्वामी सांगतात, ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी
कधीच ओलांडू शकलो नसतो. स्वामींनी वर्षानुवर्षे सोवळ्याओवळ्यात कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखविली आणि आपण अजूनही त्याच सोवळेओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देह लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी. हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे. बाकी मी आहे आणि तू आहे. घाबरू नको. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपल्या मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळा करतात. स्वामींच्या दरबारात दर्शनास जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनास जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. भक्त बोलतो, स्वामी, लोक आपल्या एवढं जवळ येऊन शेवटी सोडून का जातात? स्वामी सांगतात, प्रत्येकजण आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतो. त्याचा उद्देश साध्य झाला की तो निघून जातो. ही दुनिया अशीच आहे बाळा. परंतु तू माझ्या सेवेत ये, माझ्याशी एकरूप हो. मी माझ्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही. लक्षात ठेव. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवकऱ्यांनी, भक्तांनी, अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. मला मिटवायला, मला संकटात टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहे, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. हे स्वामीराया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करीत नाही. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी, मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी. तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा. त्यातच सर्व आलं. मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्यावेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चकरा मारतो, परंतु काम झाले की मंदिरात जाऊन जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा. स्वामींची सेवा, दर्शन चुकवू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगता आहात हे विसरू नका. संपलो, हरलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्यावेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवायची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचं जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते त्याचप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्याअगोदर किमान 10 मी अनुलोम विलोम प्राणायाम करा. मग किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ॲक्टिवेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हे स्वतः अनुभवा. धोका देणाऱ्याने दिला, वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं,
अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली. नवीन सेवेकऱ्यांना, भक्तांना स्वामींची भक्ती सेवा कशी करावी याचा प्रश्न पडतो. याचे उत्तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 14व्या अध्यायात दिले आहे. तसेच आपण जर ग्रंथ पारायण वाचतो ते फक्त वाचू नका. त्यात ज्या कथा दिल्या आहेत त्यात देखील आपल्या समस्यांचे उत्तर उपाय सापडतात. उदाहरणार्थ गुरुचरित्रात रुद्राक्षाचे महत्त्व. अशा प्रकारे प्रत्येक ग्रंथात काही ना काही उपाय तोडगे दिले असतात. फक्त शोध घेण्याची बुद्धी निर्माण झाली पाहिजे. नुसते पारायण करू नका, तर ते समजून घ्या. अकल से खुदा पेचानो हे स्वामींचे वाक्य लक्षात घ्या. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून, फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुप्पटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याचा. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छात इच्छा मिळून राहावे. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला सदेह, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येते स्वामींच्या या वाक्याची प्रचिती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणाकोणाला आली आहे अशी प्रचिती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रहतारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत, स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने, शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व ठीक करतात. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरुकृपा लाभासाठी सोडू लागले अहंता मना, नको मनी खोटी लालसा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांच्या वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वामी कृपा मिळेल. स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहेस ना, त्यांना तुझी स्वप्न पडले पाहिजे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जेवढं आपण एखाद्याला खरं प्रेम, आदर, जिव्हाळा, आपुलकी देतो, जीव लावतो, जर त्याच्याकडून आपल्याला योग्य न्याय देत मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबायला पाहिजे. हे समजून जा की समोरच्याची तेवढी पात्रता नाही या गोष्टी मिळवण्याची, सांभाळण्याची. स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील तुमच्यासाठी. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात वा तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब, श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींशी मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत. आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास
श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करा. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हे जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थकी लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काही फायदा होणार नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच मागणे स्वामीराया. हार मानू नको बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे भी और छाएंगे भी. तर आपलं म्हणून नाही चालत हो, त्यात आपलेपणाची जाणीव असली पाहिजे. ज्याप्रमाणे स्वामींनी आपले मानले तर स्वामी साथ सोडत नाही. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध, कर्म हे भोगावेच लागेल. ते भोगाला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजले नाही आहे. अजून देखील आपण नेहमी स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढं देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर, भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असतं. काहींना बोलून दाखवता येतं तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींच्या सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा, भक्ती करा, कल्याण होईल. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य, भक्त मात्र दुनियात स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा, बुवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती, ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने, मनातील प्रिय भावनेने बोलत असतो, तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण, भावनांची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात हे तितकाच सत्य. जीवनात गुरु असणे खूप गरजेचं असतं. मग ते मातीचा पुतळारूपी द्रोणाचार्य का असो. सांगायचं तात्पर्य असं की गुरु हे आपल्या भक्तांना, शिष्यांना अगदी सावलीपेक्षा जास्त सोबत असतात, सांभाळतात. त्यामुळे स्वामी आपले गुरु आहेत हे आपल्या अनेक जन्मांचे पुण्यफळ. आम्हाला काही फरक पडत नाही की कोणी आमच्या सोबत आहे किंवा आमच्या विरोधात, कारण आमच्यासोबत आमचे मालक, आमचे स्वामी महाराज आहेत. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.